आपल्या शरीरात अनेक महत्त्वाचे अवयव आहेत. हृदय, मेंदू, फुफ्फुसे. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या शरीरात एक असा अवयव आहे की जर त्याचा काही भाग खराब झाला तर तो पुन्हा वाढू शकतो. हो, ही गोष्ट अगदी खरी आहे. हा आश्चर्यकारक अवयव म्हणजे आपलं लिव्हर, म्हणजेच यकृत. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज जागतिक यकृत दिनानिमित्त आपण लिव्हर विषयी काही रोचक आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. आपण रोज जे अन्न खातो, पितो व शरीरात ज्या काही प्रक्रिया चालतात त्यात लिव्हरची भूमिका खूप मोठी असते. खरं सांगायचं तर लिव्हर हे आपल्या शरीरात सर्वात मेहनती अवयवांपैकी एक आहे. पण लिव्हरबद्दलची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लिव्हरमध्ये स्वतःला पुन्हा रिपेअर करण्याची क्षमता असते. हो, जर लिव्हरचा काही भाग खराब झाला, जखमी झाला किंवा काही कारणाने नुकसान झालं तरीही लिव्हरमध्ये पुन्हा स्वतःला दुरुस्त करण्याची ताकद असते. ही गोष्ट ऐकायला थोडी अविश्वसनीय वाटू शकते, पण वैद्यकीय शास्त्रात याची अनेक उदाहरणे आहेत. काही वेळा अशा शस्त्रक्रिया केल्या जातात जिथे लिव्हरचा काही भाग काढावा लागतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे उरलेला भाग हळूहळू वाढून पुन्हा जवळपास सामान्य आकारात येऊ लागतो. म्हणजेच लिव्हरमध्ये पुनर्निर्माणाची अर्थात रिजनरेशनची अद्भुत क्षमता असते. आता तुम्हाला प्रश्न पडेल, लिव्हर असं कसं करू शकतं? तर याचं कारण म्हणजे लिव्हरमध्ये असलेल्या खास पेशी. लिव्हरमध्ये हेपॅटोसायटिस नावाच्या पेशी असतात. या पेशींची खासियत म्हणजे त्या नवीन पेशी तयार करू शकतात आणि खराब झालेल्या पेशींची जागा भरून काढू शकतात. जेव्हा लिव्हरला दुखापत होते किंवा नुकसान होतं तेव्हा या पेशी सक्रिय होतात आणि नवीन पेशी तयार करून लिव्हरला पुन्हा मजबूत बनवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच लिव्हर एक प्रकारे स्वतःचा डॉक्टरच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. लिव्हरमध्ये रिपेअर करण्याची क्षमता असली तरी त्यालाही मर्यादा असतात. जर लिव्हरवर सतत ताण येत राहिला, जसं की जास्त मद्यपान, तेलकट आणि जंक फूड, जास्त साखर असलेले पदार्थ किंवा काही औषधांचा अतिवापर, तर लिव्हरचं नुकसान वाढू शकतं. अशा परिस्थितीत लिव्हरची स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ शकते. म्हणूनच लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आपली जीवनशैली खूप महत्त्वाची असते. जर आपण काही साध्या सवयी अंगीकारल्या तर आपलं लिव्हर खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतं. उदाहरणार्थ, संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं, फळे आणि भाज्या खाणं, पुरेसं पाणी पिणं, नियमित व्यायाम करणं आणि शक्यतो अल्कोहोलपासून दूर राहणं. या साध्या सवयी आपल्या लिव्हरला मजबूत ठेवतात. आणखी एक रोचक गोष्ट म्हणजे लिव्हर आपल्या शरीरात 500 पेक्षा जास्त महत्त्वाची कामं करते. ते शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करतं, अन्नाचं पचन करण्यासाठी मदत करतं, ऊर्जा साठवून ठेवतं आणि शरीरातील अनेक रासायनिक प्रक्रिया नियंत्रित करतं. म्हणूनच लिव्हरला अनेकदा शरीराची केमिकल फॅक्टरी असंही म्हटलं जातं. आपण जे काही खातो किंवा पितो त्याचा परिणाम सर्वात आधी लिव्हरवरच होतो. पण एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की जर आपण योग्य वेळी आपली जीवनशैली सुधारली तर अनेक वेळा लिव्हर पुन्हा स्वतः सुधारण्याची प्रक्रिया सुरू करू शकतं. म्हणजेच निसर्गाने आपल्याला अशी काही अद्भुत व्यवस्था दिली आहे जी आपल्याला निरोगी राहण्याची दुसरी संधी देते. म्हणूनच आपल्या लिव्हरची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आजपासून आपण आपल्या आरोग्याकडे थोडं जास्त लक्ष देऊया. चांगला आहार, नियमित व्यायाम आणि चांगल्या सवयी यामुळे आपलं लिव्हर निरोगी राहील आणि आपलं संपूर्ण शरीरही तंदुरुस्त राहील. आणि हो, ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. जर तुम्हाला लिव्हरशी संबंधित काही समस्या असतील तर कृपया डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार आणि औषधे घ्या. कारण शेवटी निरोगी लिव्हर म्हणजेच निरोगी जीवन. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुम्हाला पुढच्या भागात शरीरातील कोणत्या अवयवाबद्दल माहिती ऐकायला आवडेल हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.